नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गणित सेतू या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्लास 12चा मॅथमॅटिकल लॉजिक या चॅप्टरचा प्रॅक्टिस सेट 1.2 बघणार आहे. लास्ट लेक्चरमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.1 बघितलेला आणि काही महत्त्वाचे पॉइंट्स बघितलेले. आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.2 पूर्ण सॉल्व्ह करणार आहे. त्यामुळे वेळ न वाया घालवता व्हिडिओला आपण सुरुवात करूयात. सर्वांनी वही आणि पेन घेऊन सोबत बसा आणि माझ्यासोबत आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करूयात. आता प्रॅक्टिस सेट 1.2 सॉल्व्ह करण्या अगोदर काही महत्त्वाच्या कन्सेप्ट्स आपल्याला स्टडी करायच्यात आणि त्याच्यानंतर आपण एक्झाम्पल्स बघणार आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात. आता फर्स्ट पॉइंट आहे बघा, स्टेटमेंट पॅटर्न. मग स्टेटमेंट पॅटर्न कशाला म्हणायचं तर त्याची डेफिनेशन आहे बघा, प्रॉपर कॉम्बिनेशन ऑफ स्टेटमेंट्स ऑफ अ लेटर्स अँड द कनेक्टिव्ह इज कॉल्ड द स्टेटमेंट पॅटर्न. मग आता आपण लास्ट लेक्चरला बघितलेलं की कनेक्टिव्ह कशाला म्हणतात, ते एकूण 5 टाईपच्या आपण कनेक्टिव्हचा स्टडी केला होता. मग त्या कनेक्टिव्हचं जे काही कॉम्बिनेशन असणार आहे त्याला काय म्हणतात, स्टेटमेंट पॅटर्न म्हणतात. आता नेक्स्ट बघा, लॉजिकल इक्विव्हॅलन्स. मग लॉजिकल इक्विव्हॅलन्स म्हणजे काय, 2 स्टेटमेंट पॅटर्न्स आर सेड टू बी इक्विव्हॅलंट इफ देअर ट्रूथ टेबल आर आयडेंटिकल. म्हणजे त्याचा ट्रूथ टेबल जर आयडेंटिकल येत असेल किंवा व्हॅल्यू त्याच्या सेम येत असेल तर त्याला काय म्हणतात, लॉजिकल इक्विव्हॅलन्स म्हणतात. नेक्स्ट आहे टोटोलॉजी. मग टोटोलॉजी म्हणजे काय, अ स्टेटमेंट पॅटर्न हुज ट्रूथ व्हॅल्यू इज अ ट्रू फॉर ऑल पॉसिबल कॉम्बिनेशन ऑफ अ ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ इट्स प्राईम कंपोनंट्स. म्हणजे टोटोलॉजी आता शॉर्ट मध्ये फक्त लक्षात ठेवा, टी न स्टार्ट होते, त्यामुळे ही ट्रिक आहे बघा, टी न स्टार्ट होते, त्यामुळे सगळ्यात ट्रूथ व्हॅल्यू काय आल्या पाहिजे, ट्रू आल्या पाहिजेत. आणि जर त्याच्या प्रत्येकाच्या ट्रूथ व्हॅल्यू ट्रू येत असतील तर तिथं काय म्हणणार आहे आपण, टोटोलॉजी असणार आहे. नेक्स्ट आहे कॉन्ट्राडिक्शन. जसं आपण इथं पाहिलं होतं की टोटोलॉजी मध्ये सगळ्या व्हॅल्यू ट्रू लागतात, तसं कॉन्ट्राडिक्शन साठी सगळ्या व्हॅल्यू काय पाहिजेत, आपल्या फॉल्स पाहिजेत. जर प्रत्येकाच्या व्हॅल्यू फॉल्स येत असतील तर तिथे काय असणार आहे, कॉन्ट्राडिक्शन असणार आहे. नेक्स्ट पॉइंट आहे बघा, कंटिंजन्सी. कंटिंजन्सी कशाला म्हणायचं की तिथं नायदर कंटिंजन्सी म्हणजे काय असणार आहे, नायदर टोटोलॉजी नॉर कॉन्ट्राडिक्शन असणार आहे, तर त्याला काय म्हणतात, कंटिंजन्सी म्हणणार आहे. म्हणजे इथं व्हॅल्यू कशा असणार आहेत, मिक्स असणार आहेत, ना की सगळ्याच व्हॅल्यू ट्रू किंवा सगळ्याच व्हॅल्यू फॉल्स नसणार आहेत. तिथं मिक्स व्हॅल्यू असतील, काही व्हॅल्यू ट्रू असणार, काही व्हॅल्यू फॉल्स असणार, तर त्याला काय म्हणतात, कंटिंजन्सी म्हणतात. या ज्या 4-5 डेफिनेशन आपण पाहिलेल्या, तर त्या 4-5 डेफिनेशनवर आपल्याला प्रॅक्टिस सेट 1.2 सॉल्व्ह करायचा आहे. तर चला प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह करायला घेऊयात. फर्स्ट क्वेश्चन आहे, कन्स्ट्रक्ट द ट्रूथ टेबल ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट पॅटर्न्स. तुम्हाला स्टेटमेंट पॅटर्न्स दिलेले आहेत आणि त्याच्यावरून तुम्हाला ट्रूथ टेबल कन्स्ट्रक्ट करायचं आहे. लास्ट प्रॅक्टिस सेट मध्ये पण आपण ट्रूथ टेबल कन्स्ट्रक्ट केलेला, पण तिथं डायरेक्ट क्वेश्चन्स होते किंवा एकच कनेक्टिव्ह होता आणि त्याचा आपण ट्रूथ टेबल कन्स्ट्रक्ट करत होतो. आता इथं तुम्हाला स्टेटमेंट पॅटर्न दिलेत, म्हणजे कनेक्टिव्हचं कॉम्बिनेशन असणार आहे आणि त्याच्यानुसार आपल्याला ट्रूथ टेबल कन्स्ट्रक्ट करायचं आहे. मग आता फर्स्ट क्वेश्चन बघा काय दिलाय, पी कंडिशनल क्यू कंजंक्शन क्यू कंडिशनल पी. म्हणजे इथं 2 कनेक्टिव्ह वापरलेले. कोणते 2 कनेक्टिव्ह वापरलेत, एक वापरले कंडिशनल साठी आणि दुसरं वापरले ते कंजंक्शन वापरले. मग आता 2 कनेक्टिव्ह मध्ये कंजंक्शन पहिल्यांदा बघूयात. कंजंक्शन साठी आपण सिम्बॉल काय घेत होतो, हा कॅपचा सिम्बॉल घेत होतो कंजंक्शन साठी. म्हणजेच काय वापरतो तिथं, अँड वापरतोय. आणि त्याच्यासाठी आपण काय लक्षात ठेवलेलं की जर पी आणि क्यू दोन्हींच्या पण व्हॅल्यू ट्रू असतील तर काय कंजंक्शन येणार आहे, ट्रू येणार आहे. आणि सेम तसंच कंडिशनल साठी काय कंडिशन होते, तर कंडिशनल साठी फर्स्ट स्टेटमेंट ट्रू असेल आणि सेकंड स्टेटमेंट फॉल्स असेल तर काय येणार आहे, फॉल्स येणार आहे. अदरवाईज काय असणार आहे, ट्रू येणार आहे. मग आता ह्या 2 महत्वाच्या कन्सेप्टवरून आपण ट्रूथ टेबल ड्रॉ करूयात. आता इथं दिलेल्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला किती दिलेले स्टेटमेंट दिलेले, तर 2 दिलेले. कोणता, पी आणि क्यू. मग हे 2 स्टेटमेंट दिलेले असतील तर पहिल्यांदा आपण ट्रूथ टेबल कसा कन्स्ट्रक्ट करतो, तर पी साठी काय काय व्हॅल्यू येणार आहेत, पहिल्यांदा 2 व्हॅल्यू ट्रू येणार आहेत आणि नंतरच्या 2 फॉल्स येणार आहेत. मग पहिली ह्या 2 ट्रू झाल्या, नंतरच्या 2 काय आल्या, फॉल्स आल्या. नेक्स्ट आता क्यू साठी काय असणार आहेत, मग अल्टरनेट घेतो आपण, एकदा ट्रू आणि एकदा फॉल्स घेतो. मग ही झाली फर्स्ट ट्रू झाली, सेकंड फॉल्स झाली, नेक्स्ट ट्रू झाली, नेक्स्ट काय येणार आहे, मग फॉल्स येणार आहेत. आता पी आणि क्यूच्या आपण काढून घेतलेले आहेत. आता काय करायचं, नेक्स्ट काय आहे बघा, जसं क्वेश्चन दिलेलं असेल तसे तुम्हाला कॉलम ऍड करायला लागणार आहेत. फर्स्ट मध्ये आता आपल्याला पी आणि क्यू घेतलं, हे मॅन्डेटरी असणार आहेत. जेवढे तुमचे स्टेटमेंट्स असतील त्यात तेवढे कॉलम पहिल्यांदा आपण घ्यायचे. आता 3 स्टेटमेंट जर असते तर काय केलं असतं आपण, पी क्यू आणि आर हे पहिल्यांदा 3 कॉलम घेतले असते. आता इथं देताना तुम्हाला 2 स्टेटमेंट दिलेले आहेत, त्यामुळे काय करणार आपण, 2 पहिल्यांदा पी आणि क्यू चे कॉलम घेतले. नेक्स्ट काय करणार आता,
क्वेश्चन मध्ये जसं दिलेलं आहे तुम्हाला तर त्या पॅटर्न नुसार आपण कॉलम ऍड करत जाणार आहे. मग आता पहिला काय होता, पी कंडिशनल क्यू होता, म्हणून पहिल्यांदा आपण काय घेतलं, पी कंडिशनल क्यू घेतलं. मग आता काय करायचं, पी कंडिशनल क्यू साठी काय सांगितले तुम्हाला मी, कंडिशन काय सांगितली, फर्स्ट ट्रू आणि सेकंड फॉल्स असेल तर ते स्टेटमेंट फॉल्स येणार आहे. मग फर्स्ट ट्रू आणि सेकंड फॉल्स, फर्स्ट ट्रू आणि सेकंड फॉल्स कुठं आहे, इथं आहे, म्हणजे ही काय झाली, ही फॉल्स झाली. अदरवाईज बाकीच्या सगळ्या काय येणार आहेत, व्हॅल्यू ट्रू येणार आहे. हा झाला थर्ड. आता नेक्स्ट काय करायचंय, कंडिशनल स्टेटमेंट घ्यायचंय, कोणतं, कंजंक्शनचं घ्यायचंय. मग आता एक कंजंक्शन, कोणाकोणावर कंजंक्शन काढायचे, ही व्हॅल्यू जी असणार आहे बघा, आता आपण कसं कंजंक्शन काढतोय, ही जी व्हॅल्यू कंडिशनलची व्हॅल्यू काढली ती पहिल्यांदा येणार आहे आणि नंतर कोणासोबत घ्यायचंय आपल्याला कंजंक्शन, क्यू सोबत घ्यायचंय. म्हणजे फर्स्ट व्हॅल्यू आपल्या ह्या असणार आहेत आणि सेकंड व्हॅल्यू ह्या झाल्या. मग आपण काय बघतो की दोन्ही व्हॅल्यू ट्रू असतील तर ते स्टेटमेंट काय येणार आहे, ट्रू येणार आहे. मग दोन्ही व्हॅल्यू ट्रू कुठे आहेत बघा, इथं पहिल्यांदा इथं ट्रू झालं, नेक्स्ट काय येणार आहे, इथं ट्रू येणार आहे, बाकीच्या ठिकाणी स्टेटमेंट काय येणार आहे, हे फॉल्स येणार आहे. आता इथपर्यंत काढून घेतलं. आता आपल्याला काय पाहिजे, हे एवढं सगळं काढलेलं आहे तर त्याचं काय करायचंय, कंडिशनल घ्यायचंय, कोणावर घ्यायचंय, पी वर घ्यायचंय. त्यामुळे आता फर्स्ट कोणता येणार आहे आपला कॉलम, हा येणार आहे आणि सेकंड कॉलम कोणता झाला, हा कॉलम आपला सेकंड येणार आहे. मग आता काय करायचं आपल्याला, कंडिशनल करायचंय. कंडिशनल साठी सेम तसंच, फर्स्ट स्टेटमेंट ट्रू असेल आणि सेकंड स्टेटमेंट फॉल्स असेल तर आपण फॉल्स घेणार आहे. मग आता बघा, फर्स्ट स्टेटमेंट आपल्याला काय पाहिजे, ट्रू पाहिजे आणि सेकंड स्टेटमेंट काय पाहिजे आपल्याला, फॉल्स पाहिजे. इथं काय येणार, मग इथं हे दोन्ही व्हॅल्यू ट्रू आहेत म्हणजे हे काय झालं, ट्रू झालं. फर्स्ट स्टेटमेंट ट्रू लागतं त्यामुळे इथं पण काय येणार आहे, हे ट्रू झालं. नेक्स्ट इथं काय आलं बघा, फर्स्ट स्टेटमेंट ट्रू आलं आणि सेकंड स्टेटमेंट काय झालं, फॉल्स झालं, त्यामुळे ही व्हॅल्यू काय येणार आहे, फॉल्स येणार आहे. आणि नेक्स्ट बघा, हे फॉल्स आहे आणि हे पण फॉल्स आहे, म्हणजे इथं स्टेटमेंटची व्हॅल्यू काय येणार आहे, ट्रू येणार आहे. अशा पद्धतीने आपल्याला ट्रूथ टेबल कन्स्ट्रक्ट करावं लागतं. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पी कंजंक्शन निगेशन ऑफ अ क्यू बाय कंडिशनल पी कंडिशनल क्यू. आता इथं सॉल्व्ह करताना आपल्याला काय काय लागणार आहे बघा, दोन स्टेटमेंट आहेत म्हणजे पी आणि क्यूच्या व्हॅल्यू लागतील. त्याच्यानंतर काय लागणार होतं, निगेशन ऑफ अ क्यू लागणार आहे. नेक्स्ट ह्या दोन्हींचं कंजंक्शन म्हणून आपण हा कॉलम घेतला. त्याच्यानंतर काय पाहिजे आपल्याला, पी कंडिशनल क्यू पाहिजे, मग ते घेतलं पण. आणि त्याच्यानंतर लास्ट काय असणार आहे, बाय कंडिशनल आपण घेणार आहे. जसं ट्रूथ टेबल आपण मगाच्या एक्झाम्पल मध्ये सॉल्व्ह केलेला तसंच आता आपण ट्रूथ टेबल इथं कन्स्ट्रक्ट करूया. दोन स्टेटमेंट्स असतील तर 4 व्हॅल्यू येतात हे तुम्हाला माहिती आहे. मग आपण पी साठी व्हॅल्यू कशा घेणार आहे, पहिल्यांदा 2 ट्रू घेणार आहेत आणि नंतरच्या 2 फॉल्स घेणार आहे. मग ही झाली ट्रू, नेक्स्ट ट्रू, फॉल्स आणि फॉल्स. अशा पद्धतीने ह्या 4 व्हॅल्यू घेतल्या. आता क्यूच्या व्हॅल्यू घेणार, क्यूच्या कशा घेतो, अल्टरनेट घ्यायच्या, ट्रू, फॉल्स, ट्रू आणि फॉल्स. नेक्स्ट काय आहे, निगेशन ऑफ अ क्यू. मग निगेशन ऑफ अ क्यू म्हणजे काय करतो आपण, नॉट घेतो, म्हणजेच काय असणार आहे, ट्रू व्हॅल्यू असेल तर त्याचं निगेशन फॉल्स येणार आहे आणि फॉल्स असेल तर त्याचं निगेशन ट्रू येणार आहे. मग इथं ट्रू आहे याचं निगेशन झालं फॉल्स, फॉल्स आहे याचं निगेशन येणार आहे ट्रू, इथं काय येणार फॉल्स आणि इथं काय येणार आहे, ट्रू येणार आहे. आता काय घ्यायचंय, पी कंजंक्शन निगेशन ऑफ अ क्यू म्हणजे काय येणार आहे, हा फर्स्ट कॉलम आहे आणि हा थर्ड कॉलम आहे, या दोन्हींचं काय घ्यायचं आपल्याला, कंजंक्शन घ्यायचंय. फर्स्ट आणि थर्ड कॉलमचं आपल्याला कंजंक्शन घ्यायचंय. आणि कंजंक्शन साठी काय बघतो आपण, दोन्ही व्हॅल्यू ट्रू असतील तर ट्रू, अदरवाईज फॉल्स येणार आहे. मग आता फर्स्ट आणि थर्डचं घेतो आपण, दोन्ही व्हॅल्यू काय पाहिजेत, ट्रू पाहिजेत. मग कुठं आहेत, फक्त या कॉलमला ट्रू आहे त्यामुळे इथं ट्रू येणार, अदरवाईज व्हॅल्यू सगळ्या काय येणार आहेत, ह्या फॉल्स येणार. इथपर्यंत झालं. आता काय काढायचं आपल्याला, पी कंडिशनल क्यू काढायचं. मग पी कंडिशनल क्यू साठी काय पाहिजे आपल्याला, फर्स्ट स्टेटमेंट ट्रू पाहिजे आणि सेकंड स्टेटमेंट फॉल्स पाहिजे, तर ती व्हॅल्यू काय येणार आहे, फॉल्स येणार आहे, अदरवाईज ट्रू येणार आहे. मग आता बघा इथं पी कंडिशनल क्यू म्हणजे काय येणार आहे, ही झाले फर्स्ट स्टेटमेंट आणि हे झालं सेकंड स्टेटमेंट झालं. मग या दोन्हींसाठी काय करायचंय, कंडिशनल स्टेटमेंट आपल्याला फाइंड करायचंय. मग फर्स्ट स्टेटमेंट ट्रू पाहिजे आणि सेकंड स्टेटमेंट काय फॉल्स पाहिजे. मग फर्स्ट स्टेटमेंट ट्रू आणि सेकंड स्टेटमेंट फॉल्स कुठे आहे, इथं आहे, म्हणजे हे झालं फॉल्स आणि बाकीच्या व्हॅल्यू काय येणार, मग ह्या व्हॅल्यू सगळ्या ट्रू येणार आहे. नेक्स्ट काय काढायचं आता आपल्याला, बाय कंडिशनल घ्यायचंय. कोणाचं बाय कंडिशनल घ्यायचंय बघा, हा कॉलम म्हणजे हा पहिला कॉलम येणार आहे, हा फर्स्ट कॉलम आणि देन काय येणार आहे, हा सेकंड कॉलम, म्हणजे या दोन्हींचं आपल्याला बाय कंडिशनल घ्यायचंय. मग बाय कंडिशनल साठी कंडिशन काय असते, की दोन्ही व्हॅल्यू आयडेंटिकल पाहिजेत, सेम असतील तर त्या व्हॅल्यू ट्रू येणार आहे, अदरवाईज फॉल्स येणार आहे. मग दोन्ही व्हॅल्यू सेम कुठे दिसतात बघा, एकाही कॉलम मध्ये आपल्याला दोन्ही व्हॅल्यू सेम दिसत नाही, म्हणजे काय येणार आहे, हे सगळं फॉल्स येणार आहे. हे फॉल्स आलं, ही पण फॉल्स येणार, ही फॉल्स येणार आणि ही
फॉल्स व्हॅल्यू येणार आहे. अशा पद्धतीने आपण ट्रूथ टेबल कन्स्ट्रक्ट केलंय. आता लास्टला बघा, हा जो लास्ट कॉलम आहे याच्या सगळ्या व्हॅल्यू कशा आलेल्या आहेत, फॉल्स आलेल्या आहेत. तर मग हे काय येणार सांगा मला, कमेंट बॉक्समध्ये सगळ्यांनी सांगायचं. हे टोटोलॉजी कॉन्ट्राडिक्शन आहे का कंटिंजन्सी आहे, हे सगळ्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पी कंजंक्शन क्यू बाय कंडिशनल क्यू डिसजंक्शन आर. आता इथं स्टेटमेंट्स किती आहेत, टोटल 3 स्टेटमेंट्स आहेत, पी क्यू आणि आर. मग पहिल्यांदा काय करणार आपण, पीच्या व्हॅल्यू 4 ट्रू घेणार आणि 4 फॉल्स घेणार. त्याच्यानंतर क्यू साठी 2 अल्टरनेट घेणार, 2 ट्रू व्हॅल्यू 2 फॉल्स व्हॅल्यू. आणि आर साठी काय घेणार, एक ट्रू व्हॅल्यू असणार एक फॉल्स व्हॅल्यू आहे. या पद्धतीने आपण घेणार आहे. मग आता पहिल्यांदा 4 वेळा ट्रू व्हॅल्यू घेतले बघा. नेक्स्ट काय करणार, 4 वेळा फॉल्स व्हॅल्यू घेतल्या. आता काय करायचं, क्यूच्या काढतोय आपण. आता 2-2 सेट करायचे. म्हणजे पहिल्यांदा इथं पहिले 2 ट्रू येणार आहे, नंतरचे 2 फॉल्स येणार आहे, परत नंतर 2 ट्रू आणि नंतरचे 2 काय येणार आहे, फॉल्स येणार आहे. आता आर साठी काय घेणार आहेत, एक एकदा घेणार आहोत आपण कॉम्बिनेशन ट्रू फॉल्स, ट्रू फॉल्स, ट्रू फॉल्स आणि ट्रू फॉल्स. हे झाले. आता पी क्यू आरच्या व्हॅल्यू काढल्या. आता आपल्याला जसं लागतंय तर त्या पद्धतीने आपण ट्रूथ टेबल काढणार आहे बघा. पी कंजंक्शन क्यू पहिल्यांदा काढायचंय, म्हणजे फर्स्ट आणि सेकंड कॉलमचं कॉम्बिनेशन घ्यायचंय. आणि तिथं काय घेतोय आपण, कंजंक्शन घेतोय, म्हणजे दोन्ही व्हॅल्यू ट्रू असतील तर ट्रू येणार आहे. मग कुठं कुठं आहे बघा दोन्ही व्हॅल्यू ट्रू, इथे एक आहे, इथं एक ट्रू येणार आहे, इथं ट्रू फॉल्स आहे म्हणजे इथं फॉल्स आलं, हे पण फॉल्स येणार, हे फॉल्स येणार. ह्या बाकीच्या सगळ्याच व्हॅल्यू मग काय येतील, फॉल्स येतील. आता नेक्स्ट काय करायचंय, क्यू डिसजंक्शन आर. मग डिसजंक्शन साठी काय असतं, दोन्ही स्टेटमेंटच्या व्हॅल्यू फॉल्स असतील तर व्हॅल्यू काय येणार आहे, फॉल्स येणार आहे. मग क्यू आणि आरचं कॉम्बिनेशन म्हणजे या 2 कॉलम सोबत बघायचंय. दोन्ही व्हॅल्यू काय पाहिजेत आपल्याला, फॉल्स पाहिजेत, तर ते फॉल्स येणार आहे. बघा जर पूर्ण कॉलम बघितला तर दोन्ही व्हॅल्यू फॉल्स कुठे येतात, इथे येतात, म्हणजे ही एक फॉल्स व्हॅल्यू येणार आहे. आणि नेक्स्ट काय येणार, इथली खालची एक फॉल्स येणार आहे. बाकीच्या सगळ्या व्हॅल्यू काय होणार आहेत, ट्रू होणार आहे. मग आता त्या लिहून घेऊयात बघा. इथं ट्रू येणार, हे ट्रू, ट्रू, हे पण ट्रू, ट्रू आणि हे ट्रू झालं. आता काय करायचं आपल्याला बघा, पी कंजंक्शन क्यू म्हणजे कुठं आहे बघा, पी कंजंक्शन क्यू, सॉरी इथं लिहिताना चुकलेलं आहे. इथं काय येणार आहे, पी कंजंक्शन क्यू म्हणजे कोणता कॉलम झाला, हा कॉलम झाला. आणि हा जो कॉलम आहे क्यू डिसजंक्शन आर, त्यांचं काय घ्यायचं आपल्याला, बाय कंडिशनल घ्यायचंय. म्हणजे हा सपोज फर्स्ट आणि हा सेकंड, तर यांच्या दोन्हीमधलं काय घेणार आहे आपण, बाय कंडिशनल घेणार आहे. मग बाय कंडिशनल म्हणजे काय, दोन्ही व्हॅल्यू जर सेम असतील, दोन्ही स्टेटमेंटच्या व्हॅल्यू सेम असतील तर आपण ट्रू घेतो, अदरवाईज काय घेतो, फॉल्स घेतो. मग दोन्हीकडच्या व्हॅल्यू बघा, हे ट्रू येणार, हे ट्रू येणार आहे. हे दोन्हीच्या व्हॅल्यू आयडेंटिकल नाही आहेत म्हणजे इथं झालं फॉल्स. ह्या दोन्ही आयडेंटिकल व्हॅल्यू आहेत. मग आयडेंटिकल जरी असल्या, दोन्ही व्हॅल्यू फॉल्स असल्या तर काय स्टेटमेंटची व्हॅल्यू काय येणार आहे, ट्रू येणार आहे. हे नीट लक्षात ठेवा. कधी कधी लिहिताना तुम्ही काय करता की हे दोन्ही फॉल्स दिसतात तर ही व्हॅल्यू डायरेक्ट फॉल्स लिहितात, तशी नाहीये नोट. आपली काय असते, बाय कंडिशनल साठी कंडिशन काय असते, जर दोन्ही स्टेटमेंटच्या व्हॅल्यू सेम असतील, आयडेंटिकल असतील तर आपण ट्रू व्हॅल्यू घेतो. त्यामुळे इथं काय येणार आहे, ट्रू. हे काय येणार मग, फॉल्स झालं, हे फॉल्स झालं, हे फॉल्स झालं आणि हे पण फॉल्स झालं. अशा पद्धतीने आपण ट्रूथ टेबल कन्स्ट्रक्ट केलेलं आहे. बघा आता इथे येताना ह्या ज्या व्हॅल्यू झालेल्या आहेत तर त्या मिक्स मध्ये आलेल्या आहेत, आणि मिक्स मध्ये आलेल्या असेल तर आपण काय घेतो, ते कंटिंजन्सी घेतो. त्यामुळे तुम्हाला क्वेश्चन पण असा पुढे येतो की ट्रूथ टेबल पण कन्स्ट्रक्ट करायचा असतो आणि काय येतंय, टोटोलॉजी आहे, कॉन्ट्राडिक्शन आहे का, कंटिंजन्सी आहे, हे चेक करायचं असतं. मग हा जो लास्ट कॉलम असणार आहे, ह्या लास्ट कॉलम वरून त्याचं नेचर कळणार आहे. मग इथं ह्या व्हॅल्यू कशा झाल्यात, मिक्स झालेल्या आहेत. मग जर मिक्स्ड व्हॅल्यू असतील तर तिथे काय असणार आहे, कंटिंजन्सी असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पी कंडिशनल निगेशन ऑफ अ क्यू कंजंक्शन आर. मग हा क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचा. इथं पण आपल्याला 3 स्टेटमेंट्स दिलेत. त्यामुळे 3 स्टेटमेंटसाठी आपण ह्या व्हॅल्यू लिहून घेतले बघा. पहिल्यांदा पी साठी पहिल्यांदा 4 स्टेटमेंट्स ट्रू झाले, नंतरचे 4 स्टेटमेंट फॉल्स झाले. नेक्स्ट काय केलं बघा, क्यू साठी 2 स्टेटमेंट ट्रू येणार, 2 स्टेटमेंट फॉल्स येणार, आणि त्याच पद्धतीनं कॉम्बिनेशन घेणार आहे आपण. आणि आर साठी अल्टरनेट घेतो, एक ट्रू आणि एक फॉल्स. नेक्स्ट काय काढायचं आपल्याला, क्यू कंजंक्शन आर काढायचंय. मग क्यू कंजंक्शन आर म्हणजे ह्या 2 स्टेटमेंटचं आपल्याला कॉम्बिनेशन घ्यायला लागणार आहे. मग इथं कंजंक्शनची व्हॅल्यू घेतोय, पण कंजंक्शन साठी दोन्ही व्हॅल्यू ट्रू असतील तर ट्रू येणार आहे. मग दोन्ही व्हॅल्यू ट्रू कुठे आहेत, या दोन्ही ठिकाणी हे ट्रू आहेत म्हणजे इथं ट्रू येणार आहे. अजून कुठे येणार बघा, हे ट्रू येणार, अजून कुठंच नाहीये म्हणजे बाकीच्या ठिकाणी काय येणार आहेत, ह्या व्हॅल्यू फॉल्स येणार आहेत.
आता नेक्स्ट काय करायचंय, याचं हे जे आपण हा कॉलम आता फाइंड करून घेतला क्यू कंजंक्शन आरचा, त्याचं आपल्याला निगेशन घ्यायचंय. मग निगेशन सर्वात सोपं असतं. ट्रू असेल तर आपण इथं काय घेणार, ही फॉल्स येणार आहे, फॉल्स आहे म्हणजे ट्रू येणार. तर ट्रू, ट्रू, फॉल्स, ट्रू, ट्रू आणि ट्रू झालं. आता काय करायचंय बघा, पी कंडिशनल हा जो कॉलम दिलेला आहे, तर ह्या कॉलमचं पी सोबत कंडिशनल घ्यायचंय. म्हणजे फर्स्ट स्टेटमेंट आपली कोणतं येणार आहे, हे फर्स्ट स्टेटमेंट झालं आणि हे सेकंड स्टेटमेंट झालं. या दोन्ही कॉलमचं कॉम्बिनेशन आपल्याला घ्यायचंय आणि तिथं काय घ्यायचंय आपल्याला, कंडिशनल व्हॅल्यू घ्यायच्यात. म्हणजे फर्स्ट ट्रू आणि सेकंड फॉल्स असेल तर फॉल्स येणार आहे. मग फर्स्ट ट्रू सेकंड फॉल्स म्हणजे ही व्हॅल्यू झाली फॉल्स. फर्स्ट ट्रू सेकंड फॉल्स नाहीये, म्हणजे इथं काय येणार, ह्या ट्रू, ट्रू, इथं ट्रू. ह्या बाकीच्या व्हॅल्यू सगळ्या काय झाल्या, ट्रू झाल्या. म्हणजे एकच व्हॅल्यू फॉल्स आली, बाकीच्या व्हॅल्यू काय आल्या, ट्रू आल्या. नेक्स्ट क्वेश्चन आहे, निगेशन ऑफ अ पी कंजंक्शन पी डिसजंक्शन निगेशन ऑफ अ क्यू कंजंक्शन क्यू. मग आता इथं आपल्याला दोन स्टेटमेंट्स दिलेले आहेत, पी आणि क्यू. पहिल्यांदा ते दोन स्टेटमेंट्स लिहून घेतले बघा. त्याच्यानंतर आपल्याला काय लागणार आहे, इथं बघा निगेशन ऑफ अ पी लागणार आहे, इथं निगेशन ऑफ अ क्यू लागणार आहे. त्यामुळे ते कॉलम आपण पहिल्यांदा ऍड केले आणि नंतर जसे जसे लागतील तसे कॉलम आपल्याला ऍड करायला लागतील. मग आता पहिल्यांदा आपण निगेशन ऑफ अ पी घेणार आहे. निगेशन ऑफ अ पी म्हणजे काय घेतो आपण, ट्रू व्हॅल्यू असेल तिथं फॉल्स करतो आणि फॉल्स असेल तर त्याची व्हॅल्यू ट्रू घेतो. मग इथं काय येणार बघा, इथं फॉल्स येणार दोन ठिकाणी आणि इथं दोन ठिकाणी ट्रू येणार आहे. तसंच आता आपल्याला निगेशन ऑफ अ क्यू घ्यायचं. मग निगेशन ऑफ अ क्यू काय येणार आहे, पहिल्यांदा बघा हे ट्रू आहे म्हणल्यानंतर इथं काय येणार आहे, फॉल्स येणार. नेक्स्ट इथं ट्रू येणार, इथं काय येणार, फॉल्स येणार आणि इथं ट्रू येणार आहे. अल्टरनेट व्हॅल्यू येतील. नेक्स्ट काय आहे बघा, पी डिसजंक्शन निगेशन ऑफ अ क्यू. मग कोणते दोन कॉलम आपल्याला घ्यायच्यात, पहिल्यांदा पी पी कॉलम म्हणजे हा फर्स्ट कॉलम येणार आहे आणि निगेशन ऑफ अ क्यू हा सेकंड येणार आहे, म्हणजे हा सेकंड झाला बघा. ह्या दोन कॉलम सोबत काय घ्यायचं आपल्याला, डिसजंक्शन घ्यायचंय आणि डिसजंक्शन मध्ये काय घेतो, दोन्ही व्हॅल्यू फॉल्स असतील तर फॉल्स येणार आहे. मग या दोन्हींसाठी बघा, दोन्ही ठिकाणी फॉल्स कुठे येते, फक्त याच ठिकाणी फॉल्स येते. म्हणजे बाकीच्या व्हॅल्यू काय येणार आहे तिथं, या बाकीच्या व्हॅल्यू काय झाल्या, ट्रू झाल्या. आता नेक्स्ट काय घेणार आहे आपण बघा, की पी डिसजंक्शन निगेशन ऑफ अ क्यू. म्हणजे हा कॉलम झाला, याचं आणि क्यू सोबत कंजंक्शन घ्यायचंय. म्हणजे हा एक कॉलम झाला आणि हा एक कॉलम झाला, या दोन्ही सोबत काय घ्यायचं आपल्याला, कंजंक्शन घ्यायचं. म्हणजे हा झाला फर्स्ट कॉलम आणि हा झाला सेकंड कॉलम. या दोन्हींचं कंजंक्शन घ्यायचंय. म्हणजे काय करणार आपण, दोन्ही व्हॅल्यू ट्रू कुठे आहेत ते बघणार आहे आणि दोन्ही व्हॅल्यू जिथं ट्रू असतील तिथं व्हॅल्यू काय येणार आहे, ट्रू येणार आहे. मग दोन्ही ठिकाणी ट्रू कुठे येतात बघा, इथे येणार आहे. म्हणजे ही व्हॅल्यू ट्रू झाली, इथं काय येणार आहे, फॉल्स येणार आहे, ही फॉल्स येणार आहे आणि ही पण काय झाली, फॉल्स झाली. आता नेक्स्ट लास्ट काय राहिले आपलं बघा, निगेशन ऑफ अ पी कुठे होतं बघा, हा निगेशन ऑफ अ पी आणि हा जो कॉलम आहे ह्या दोन्हींसोबत आपल्याला काय घ्यायचंय, कंजंक्शन घ्यायचंय. म्हणजे आताच्या एक्झाम्पलसाठी हा झाला फर्स्ट कॉलम आणि हा झाला सेकंड कॉलम. मग ह्या दोन्हींसाठी कंजंक्शन घेतोय आपण. कंजंक्शन मध्ये सेम येणार, दोन्ही व्हॅल्यू ट्रू पाहिजेत. मग दोन्ही व्हॅल्यू ट्रू कुठे आहेत, एकाही ठिकाणी दोन्ही व्हॅल्यू ट्रू नाहीयेत. म्हणजे इथं काय येणार आहे, हे सगळं स्टेटमेंट पूर्ण काय येणार आहे, प्रत्येक स्टेटमेंटची व्हॅल्यू फॉल्स येणार आहे. आणि प्रत्येक ठिकाणी फॉल्स असेल तर काय घेतो आपण तिथं, कॉन्ट्राडिक्शन घेतो. त्यामुळे हे स्टेटमेंटचा नेचर स्टेटमेंट पॅटर्नचं नेचर काय येणार आहे, तर हे दोन सगळीकडे व्हॅल्यू फॉल्स येतात. फॉल्स येत असेल तर आपण काय घेतो, कॉन्ट्राडिक्शन घेतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, निगेशन ऑफ अ पी कंडिशनल निगेशन ऑफ अ क्यू कंजंक्शन निगेशन ऑफ अ क्यू कंडिशनल निगेशन ऑफ अ पी. इथं पण दोन स्टेटमेंट्स आहेत, त्यामुळे दोन स्टेटमेंटच्या आपण व्हॅल्यू घेतल्या. त्याच्यानंतर निगेशन घ्यायचं. मगाच्या एक्झाम्पल सारखं निगेशन काय येणार इथं, फॉल्स, फॉल्स, ट्रू आणि ट्रू. आता निगेशन ऑफ अ क्यू आहे म्हणजे आता याचं निगेशन आपल्याला घ्यायचंय. म्हणजे इथं काय येणार आहे, फॉल्स, ट्रू, फॉल्स, ट्रू. नेक्स्ट काय आहे बघा, निगेशन ऑफ अ पी आणि निगेशन ऑफ अ क्यू यांचं काय घ्यायचंय, कंडिशनल स्टेटमेंट घ्यायचं आपल्याला. मग कंडिशनल साठी काय येणार आहे, फर्स्ट ट्रू आणि सेकंड फॉल्स असेल तर फॉल्स येणार आहे. मग फर्स्ट ट्रू बघा, याचं आणि याचं घ्यायचंय, फर्स्ट ट्रू आणि सेकंड फॉल्स. म्हणजे इथं आहे बघा, ही व्हॅल्यू फॉल्स झाली, बाकीच्या व्हॅल्यू काय येणार आहेत, मग ह्या व्हॅल्यू ट्रू येणार आहे. नेक्स्ट काय आहे बघा, निगेशन ऑफ अ क्यू आणि निगेशन ऑफ अ पी यांचं कंडिशनल घ्यायचं. आता इथं बघा चेंज काय आहे, की इथं फर्स्ट स्टेटमेंट कोणतं येणार आहे, निगेशन ऑफ अ क्यू येणार आहे आणि इथं काय होतं, सेकंड स्टेटमेंट होतं. त्यामुळं ह्या व्हॅल्यू आता चेंज होतील, कारण फर्स्ट आणि सेकंड स्टेटमेंट चेंज होणार आहे. मग आता निगेशन ऑफ अ क्यू म्हणजे काय येणार आहे, हे फर्स्ट स्टेटमेंट असणार आपलं आणि हे सेकंड स्टेटमेंट असणार आहे आणि या दोन्हींमधल्या कंडिशनल व्हॅल्यू घ्यायची आपल्याला. मग कंडिशनल साठी सेम तसंच, फर्स्ट व्हॅल्यू ट्रू पाहिजे आणि सेकंड फॉल्स पाहिजे.
फर्स्ट व्हॅल्यू ट्रू आणि सेकंड फॉल्स, म्हणजे कुठं आली बघा, इथं आली, म्हणजे ही व्हॅल्यू झाली फॉल्स. फर्स्ट स्टेटमेंट ट्रू आणि सेकंड फॉल्स, परत कुठंच नाहीये, त्यामुळे ह्या व्हॅल्यू काय येणार आहेत, मग बाकीच्या राहिलेल्या व्हॅल्यू ट्रू येणार आहेत. नेक्स्ट आता काय घ्यायचंय आपल्याला, की हे जे दोन कॉलम घेतलेले आहेत आपण, हा कॉलम आणि हा कॉलम, या दोन्हींमध्ये कंजंक्शन घ्यायचंय. म्हणजे हा झाला आता फर्स्ट कॉलम आणि हा सेकंड कॉलम झाला, ह्या दोन्हींसाठी काय घेणार आपण, कंजंक्शन घेणार आहे. आणि कंजंक्शन घेताना काय घेतो, दोन्ही व्हॅल्यू ट्रू असतील तर ट्रू येणार आहे. मग कुठं कुठं आहेत बघा, फर्स्ट आणि फोर्थ मध्ये, म्हणजे हे झाली ट्रू व्हॅल्यू, ही ट्रू, इथं काय येणार आहेत, मग ह्या व्हॅल्यू फॉल्स येणार आहे. अशा पद्धतीनं ट्रूथ टेबल कन्स्ट्रक्ट करायचं. नेक्स्ट क्वेश्चन आहे, क्यू कंडिशनल पी डिसजंक्शन निगेशन ऑफ पी बाय कंडिशनल क्यू. मग आता आपण पी आणि क्यूच्या व्हॅल्यू घेतल्या, निगेशन ऑफ पी घेतलं. नेक्स्ट काय लागणार आहे बघा, क्यू कंडिशनल पी लागणार आहे. मग कंडिशनल साठी काय घेणार आपण, फर्स्ट स्टेटमेंट ट्रू आणि सेकंड स्टेटमेंट फॉल्स कुठं आहे ते बघायचं, ती व्हॅल्यू फॉल्स येणार आहेत आणि बाकीच्या व्हॅल्यू ट्रू असणार आहेत. मग आता फर्स्ट बघायचं, आता क्यू कंडिशनल पी आहे, म्हणजे फर्स्ट स्टेटमेंट कोणतं झालं, हे फर्स्ट आहे आणि हे सेकंड आहे. मग फर्स्ट साठी ट्रू आणि सेकंड साठी फॉल्स कुठं आहे बघा, फर्स्ट साठी ट्रू आणि सेकंड साठी फॉल्स, ही व्हॅल्यू फॉल्स आली, बाकीच्या व्हॅल्यू काय येणार आहेत, ट्रू येणार. आता नेक्स्ट काय करायचं आपल्याला, निगेशन ऑफ पी बाय कंडिशनल क्यू. निगेशन ऑफ पी म्हणजे हा फर्स्ट कॉलम झाला आणि हा काय झाला, सेकंड कॉलम झाला. इथं काय घेतो आपण, बाय कंडिशनल घेतो आणि बाय कंडिशनल साठी काय घेतो, दोन्ही व्हॅल्यू आयडेंटिकल कुठं आहेत ते बघतो, त्याला ट्रू व्हॅल्यू. तर इथं नेक्स्ट काय घ्यायचंय बघा, निगेशन ऑफ पी बाय कंडिशनल क्यू. मग बाय कंडिशनल साठी काय घेतो आपण, दोन्ही स्टेटमेंटच्या व्हॅल्यू जर आयडेंटिकल असतील तर ट्रू घेतो, अदरवाईज काय येणार आहे, फॉल्स येणार आहे. मग आता निगेशन ऑफ पी आणि क्यू म्हणजे काय झालं, हा फर्स्ट कॉलम झाला आणि हा सेकंड कॉलम झाला. या दोन्हींसाठी आयडेंटिकल व्हॅल्यू कुठं कुठं आहेत बघा, ह्या दोन ठिकाणी आयडेंटिकल व्हॅल्यू आहेत, म्हणजे काय येणार आहे, हे ट्रू झालं, हे ट्रू झालं, बाकीच्या व्हॅल्यू काय येणार आहेत, फॉल्स येणार. आता नेक्स्ट काय घ्यायचंय बघा, मग हा कॉलम आणि हा कॉलम ह्या दोन्हींसोबत आपल्याला डिसजंक्शन घ्यायचं, म्हणजे हा झाला फर्स्ट कॉलम आणि हा झाला सेकंड कॉलम. या दोन्हींसाठी डिसजंक्शन घ्यायचं, म्हणजे दोन्ही व्हॅल्यू जर फॉल्स असतील तर फॉल्स, अदरवाईज काय येणार आहे, ट्रू येणार आहे. मग दोन्ही ठिकाणी दोन्ही कॉलम मध्ये बघा की दोन्ही स्टेटमेंटच्या व्हॅल्यू फॉल्स कुठंच नाहीत, म्हणजे हे स्टेटमेंट काय येणार आहेत, हे सगळे ट्रू येणार आहेत. म्हणजेच ह्या स्टेटमेंट पॅटर्नचं नेचर कसं झालं, सगळ्या ठिकाणी टी आलेत, म्हणजे इथं काय असणार आहे, टोटोलॉजी असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, पी कंडिशनल क्यू, क्यू कंडिशनल आर, बाय कंडिशनल पी कंजंक्शन क्यू कंडिशनल आर. मग इथे तीन स्टेटमेंट्स आहेत, तिन्ही स्टेटमेंट्सच्या आपण व्हॅल्यू लिहून काढल्या. आता नेक्स्ट काय लागणार आहे बघा आपल्याला, क्यू कंडिशनल आर. मग क्यू कंडिशनल आर म्हणजे सेकंड आणि थर्ड कॉलमचं आपल्याला कॉम्बिनेशन घ्यायचंय. मग फर्स्ट ट्रू आणि सेकंड फॉल्स, फर्स्ट ट्रू सेकंड फॉल्स असेल तर फॉल्स असतं, फर्स्ट ट्रू सेकंड फॉल्स म्हणजे इथं फॉल्स येणार आहे, बाकीच्या ठिकाणी मग व्हॅल्यू काय येणार आहेत, या व्हॅल्यू ट्रू येणार आहेत, त्या आपण ट्रू लिहून घेतल्या. नेक्स्ट काय बघा, आता कोणाकोणाचं कॉम्बिनेशन घ्यायचंय, हा फर्स्ट कॉलम आणि नंतर कोणता कॉलम येणार आहे, हा फोर्थ कॉलम. म्हणजे इथं काय येणार आहे, हे फर्स्ट स्टेटमेंट आणि हे झालं सेकंड स्टेटमेंट, आणि याच्यासाठी आपण कंडिशनल घेणार आहे. म्हणजे पहिल्या ठिकाणी ट्रू पाहिजे, सेकंड ठिकाणी फॉल्स पाहिजे. म्हणजे कुठे येणार आहे बघा, इथं ही फॉल्स आली, नेक्स्ट अजून कुठे येईल, अजून कुठंच नाही येणार, म्हणजे एकाच ठिकाणी फॉल्स आलं, बाकीच्या व्हॅल्यू सगळ्या काय झाल्या, ह्या व्हॅल्यू ट्रू येणार. नेक्स्ट आता काय घ्यायचंय बघा, पी कंजंक्शन क्यू घ्यायचंय, म्हणजे दोन्ही व्हॅल्यू ट्रू पाहिजेत. पी आणि क्यूच्या दोन्ही व्हॅल्यू ट्रू कुठे आहेत, इथं आहेत, नेक्स्ट इथं पण आहेत, बाकी ठिकाणी कुठंच नाहीत, म्हणजे ह्या बाकीच्या व्हॅल्यू काय येणार आहेत, मग ह्या सगळ्या फॉल्स असणार आहेत. आता नेक्स्ट काय घ्यायचंय बघा, पी कंजंक्शन क्यू म्हणजे हा कॉलम आणि त्याचं काय करायचंय, आर सोबत कंडिशनल घ्यायचंय, म्हणजे ह्याच्या सोबत काय घ्यायचंय, कंडिशनल घ्यायचंय. मग याच्यासाठी काय येणार आहे, हा झाला फर्स्ट कॉलम आणि आरचा झाला, हा झाला सेकंड कॉलम झाला. मग आता इथं कंडिशनल व्हॅल्यू घ्यायच्यात, फर्स्ट ट्रू पाहिजे आणि सेकंड फॉल्स पाहिजे, म्हणजे फर्स्ट ट्रू सेकंड फॉल्स कुठे येणार आहे, इथे येणार आहे, ही झाली फॉल्स व्हॅल्यू. फर्स्ट ट्रू सेकंड फॉल्स कुठंच नाही, म्हणजे इथं काय येणार आहे, ह्या बाकीच्या सगळ्या व्हॅल्यू काय होणार आहेत, ट्रू होणार आहे. आणि नेक्स्ट काय करायचं आपल्याला, बाय कंडिशनल घ्यायचंय. कोणासोबत बाय कंडिशनल घ्यायचंय, तर पी कंडिशनल क्यू कंडिशनल आर, म्हणजे हा कॉलम आणि दुसरा कोणता आहे, हा कॉलम. म्हणजे इथं आता काय येणार आहे, हा फर्स्ट कॉलम झाला आणि हा सेकंड कॉलम झाला.
बाय कंडिशनल घेतो आपण, म्हणजे दोन्ही व्हॅल्यू कशा पाहिजेत आपल्याला, आयडेंटिकल पाहिजेत. आयडेंटिकल कुठे आहेत बघा, इथं आहेत, म्हणजे ही व्हॅल्यू ट्रू झाली. इथं दोन्ही ठिकाणी फॉल्स आहेत, फॉल्स असू दे किंवा ट्रू असू दे, आयडेंटिकल फक्त व्हॅल्यू लागतात बाय कंडिशनल साठी. आणि मग ह्या व्हॅल्यू काय झाल्या, म्हणजे ह्या काय येणार आहेत आता, जिथं आयडेंटिकल येईल तिथं ट्रू येणार आहेत, बाकीच्या ठिकाणी आपण फॉल्स घेणार आहे. मग आता इथं बघा दोन्ही ठिकाणी फॉल्स आहेत, हे ट्रू येणार आहे. इथं पण ट्रू झालं. इथं दोन्ही ठिकाणी ट्रू व्हॅल्यू आहेत, हे टी येणार. इथं पण टी 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 आणि टी, म्हणजे सगळ्या व्हॅल्यू कशा झाल्या, टी झाल्या. हा आपला ट्रूथ टेबल झाला. आणि याचं जर नेचर विचारलेलं असेल तर काय येणार आहे, टोटोलॉजी येणार. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, पी कंडिशनल क्यू निगेशन ऑफ अ क्यू कंजंक्शन आर. इथं 3 स्टेटमेंट्स आहेत, त्या 3 स्टेटमेंट्सच्या आपण व्हॅल्यू लिहून घेतल्या. आता नेक्स्ट काय लागणार आहे बघा, इथं क्यू कंजंक्शन आर लागणार आहे. म्हणजे दोन्ही व्हॅल्यू ट्रू असतील तर ट्रू येणार आहे, अदरवाईज फॉल्स येणार आहे. क्यू आणि आर म्हणजे सेकंड आणि थर्ड कॉलम साठी बघतोय आपण. दोन्ही व्हॅल्यू ट्रू कुठे आहेत, इथं आहेत आणि इथं एक आहेत. म्हणजे ह्या दोन्ही व्हॅल्यू ट्रू झाल्या. बाकीच्या ठिकाणी काय घेणार आहे आपण, फॉल्स घेणार आहे. आता नेक्स्ट काय करायचं आपल्याला, ह्याचं निगेशन घ्यायचंय. म्हणजे ट्रू असेल तर आपण फॉल्स घेणार आहे आणि फॉल्स असेल तर ट्रू घेणार आहे. मग इथं काय येणार आहे, हे फॉल्स येणार आहे. इथं ट्रू ट्रू ट्रू, नेक्स्ट फॉल्स ट्रू ट्रू आणि ट्रू झाली. नेक्स्ट आता काय करायचं आपल्याला, हे जे आपण निगेशनची व्हॅल्यू काढली त्याचं पी सोबत काय घ्यायचं, कंडिशनल घ्यायचंय. म्हणजे फर्स्ट स्टेटमेंट आपली ही येणार आहे आणि सेकंड स्टेटमेंट ही येणार आहे. मग फर्स्ट ठिकाणी ट्रू आणि सेकंड ठिकाणी फॉल्स. फर्स्ट ठिकाणी ट्रू, सेकंड ठिकाणी फॉल्स, म्हणजे हे झालं फॉल्स. नेक्स्ट काय येणार, इथं ट्रू येणार. हे ट्रू झालं, हे ट्रू. इथं फॉल्स, ह्या व्हॅल्यू बघा आता ह्या सगळ्या फॉल्स आहेत. म्हणजे ह्या सगळ्या व्हॅल्यू जर फॉल्स असेल तर इथं काय येणार आहे, मग हे सगळेच ट्रू येणार आहे. नेक्स्ट आपल्याला चेक करायची गरज नाहीये, कारण आपण चेक करताना काय करतो, फर्स्ट व्हॅल्यू ट्रू आहे का चेक करतो. मग इथं फर्स्ट व्हॅल्यूवर जर आपल्याला फॉल्स मिळत असेल तर पुढचं आपण चेक नाही केलं तरी चालणार आहे. हा झाला या क्वेश्चनचा ट्रूथ टेबल. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पी डिसजंक्शन निगेशन ऑफ अ क्यू कंडिशनल आर कंजंक्शन पी. मग आता पहिल्यांदा आपण 3 जे स्टेटमेंट्स आहेत पी क्यू आणि आर, ह्या स्टेटमेंटच्या व्हॅल्यू लिहून घेतल्या. आता काय काय लागतंय तर ते पहिल्यांदा काढून घेऊयात. बघा ते निगेशन ऑफ अ क्यू लागणार आपल्याला. निगेशन ऑफ अ क्यू घेतलं. मग निगेशन ऑफ अ क्यू काय येणार आहे, फॉल्स फॉल्स ट्रू ट्रू, नेक्स्ट फॉल्स फॉल्स आणि नंतरचे काय येणार आहेत, ट्रू ट्रू येणार आहे. नेक्स्ट आता काय बघा, पी डिसजंक्शन निगेशन ऑफ अ क्यू. मग पी आणि क्यू म्हणजे कोणतं आहे बघा, फर्स्ट आणि फोर्थ जो कॉलम आहे यांचं डिसजंक्शन घ्यायचंय. मग डिसजंक्शन साठी काय असतात, दोन्ही व्हॅल्यू जर फॉल्स असतील तर फॉल्स असणार आहे. मग दोन्ही व्हॅल्यू फॉल्स कुठे आहेत बघा, ह्या 2 ठिकाणी दोन्ही व्हॅल्यू फॉल्स आहेत. म्हणजे फक्त हे 2 स्टेटमेंट फॉल्स येणार आहेत, बाकीचे स्टेटमेंट्स काय झाले, ट्रू झाले. त्याच्यानंतर ना काय बघा, आर कंजंक्शन पी. आर आणि पीचे म्हणजे हे 2 स्टेटमेंट दोन्ही ठिकाणी ट्रू असतील तर ते ट्रू येणार आहे. म्हणजे इथं ट्रू झालं. अजून कुठं आहे बघा, दोन्ही ठिकाणी ट्रू, इथे एक आहे, नेक्स्ट कुठं नाहीये. म्हणजे ह्या बाकीच्या स्टेटमेंट्सच्या व्हॅल्यू काय येणार आहेत, फॉल्स येणार आहेत. नेक्स्ट आता काय घ्यायचंय बघा, पी डिसजंक्शन निगेशन ऑफ अ क्यू. पी डिसजंक्शन निगेशन ऑफ अ क्यू म्हणजे हा कॉलम आहे, याचं आणि याचं, या दोन्हींचं काय घ्यायचं आपल्याला, बाय कंडिशनल घ्यायचंय. म्हणजे दोन्ही ठिकाणी आयडेंटिकल जर असतील तर त्या व्हॅल्यू ट्रू येणार आहे. मग दोन्ही ठिकाणी ते टी टी आहे म्हणजे ही ट्रू झाली, ही येणारी फॉल्स, ही ट्रू, ही आली फॉल्स. इथं बघा दोन्ही ठिकाणी फॉल्स आहे म्हणजे ही पण ट्रू येणार आहे, हे पण ट्रू येणार. नेक्स्ट काय झालं, ह्या व्हॅल्यू काय येणार आहे, फॉल्स येणार. अशा पद्धतीने हा ट्रूथ टेबल आपण कन्स्ट्रक्ट केलेला आहे. आणि ह्याचं नेचर कसं येणार आहे, इथं व्हॅल्यू कशा झाल्यात, सगळ्या मिक्स झाल्यात. म्हणजे हे काय येणार आहे, कंटिंजन्सी येणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन नंबर 1 प्रॅक्टिस सेट 1.2 मधला क्वेश्चन नंबर 1 मधले 10च्या 10 क्वेश्चन्स डिस्कस केलेले आहेत. भेटत नेक्स्ट पार्ट मध्ये, जिथं आपण हा प्रॅक्टिस सेट आहे 1.2 त्याचा क्वेश्चन नंबर 2 घेणार आहे. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत ही व्हिडिओची लिंक शेअर करा, जेणेकरून त्यांचा पण अभ्यास होईल. आणि अभ्यास करत राहा. आणि महत्वाचं म्हणजे जे काही तुम्ही शिकतायत तर ते एन्जॉय करत राहा, कारण तुम्ही एन्जॉय केलं तरच तुम्हाला अभ्यासामधली गोडी वाढणार आहे. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. जे कोणी नवीन आहात त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.